हाय हॅलो नमस्कार. मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर. आणि आज आपल्याकडे अशी फॅमिली आली आहे जी मला नाही वाटत कुठल्याही मराठी कम्युनिटीमध्ये असा एक व्यक्ती असेल ज्याच्या कधी ना कधीतरी युट्यूब किंवा इन्स्टा फीडवर आली नसेल. पण पर्सनली मला असं वाटतं लोक त्यांच्याशी कनेक्ट ह्यासाठीच नाही होत की ते सगळे माहिती देतात, कॅनडा फिरवतात, आपल्याला सगळं दाखवतात, पण त्यांचा तो साधेपणा आहे ऍज अ फॅमिली. त्यांच्या व्हिडिओ थ्रू त्यांचा जो प्रांजळपणा आपण बघतो आणि हंबल नेचर त्याच्याने जास्त कनेक्ट होतात आणि वाटतं ही आपलीच फॅमिली आहे. आणि अशा फॅमिलीचं आपण आज स्वागत करत आहोत प्रांजल वाहिनीवर. तर सगळ्यांनी माझ्यासोबत वेलकम करा केंद्रे इन कॅनडा आणि केंद्रे फॅमिलींचं. नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार. आज प्रांजलनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे पॉडकास्ट साठी त्यांच्या घरी. तर खरंच खूप एक वेगळा अनुभव आहे आमच्या सर्वांसाठी, कारण आमच्या जीवनातला हा पहिलाच पॉडकास्ट आहे. या अगोदर आम्ही अशा कुठल्या प्रकारचा अनुभव घेतलेला नाही, त्यामुळे आम्ही पण आज बरंच काही नवीन शिकणार पण आहोत आणि एक्साइटेड पण आहोत. मला खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत तुमच्याकडून, कारण की आम्ही बघतो फॅमिली, जसं मी सांगितलं की मी कॅनडाला लास्ट इयर यायच्या अगोदर पासून तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे. त्यावेळेस तुमचे 800 सबस्क्रायबर्स होते आणि आज तुमचे 1.3 लाख असे सबस्क्रायबर्स आहेत. तर ती जर्नी सगळी आम्हाला जाणून घ्यायची आहे. तर तुम्ही तुमचा थोडक्यात तुमचा आणि तुमच्या फॅमिलीचं इंट्रोडक्शन करून द्या. मी धनंजय केंद्रे, माझी मिसेस शिल्पा केंद्रे, आणि हा माझा छोटा मुलगा आहे रियांश केंद्रे, आणि हा मोठा मुलगा धनुष केंद्रे. तर अशी आमची छोटीशी फॅमिली आहे. तर आम्ही कॅनडाच्या केम्ब्रिज या शहरामध्ये राहतो. आता समजा कोणी तुमचं चॅनल नवीन बघताय तर तुम्ही त्या व्यक्तीला काय सांगाल, तुमचं इंट्रोडक्शन कसं द्याल चॅनल बद्दल, की तुमच्या चॅनलवर काय बघायला मिळतं? तर आमचं चॅनल कसं आहे की आम्ही डेली लाईफ पण दाखवतो. म्हणजे जसं आपल्या फॅमिलीमध्ये समजा एखादा इव्हेंट असेल किंवा आपले सण असतील, वेगवेगळे फेस्टिवल्स असतील, ते पण आम्ही सेलिब्रेट करतो. आणि त्याचबरोबर जर आपल्याला म्हणजे वेगवेगळे ठिकाणं पाहायचे असतील, वेगवेगळ्या ठिकाणावरती जायचं असेल, जसं की कॅनडामध्ये आता असंख्य असे वेगवेगळे टुरिस्ट प्लेसेस आहेत, तर जगभरामधनं लोक त्या ठिकाणी येतात. तर या प्रकारचे लोकेशन्स पण तुम्ही आपल्या चॅनलवरती अगदी सहजपणे पाहू शकता. तर ते पण पाहायला मिळतं. आणि दुसरं म्हणजे खेडेगावाचं जीवन असेल, की जसं आता आम्ही खेडेगावामधनं आलेलो आहोत, तर खेडेगावामध्ये पण ज्या प्रकारची लाईफ असते ती लाईफ पण आपल्या चॅनलवरती आपल्या सबस्क्रायबर्सला पाहायला मिळते. गार्डनिंग असते, मेन म्हणजे शिल्पाची गार्डनिंगचे व्हिडिओ खूप फेमस झालेले आहेत. तर आपल्या घराच्या पाठीमागे चांगली जागा आहे, त्या ठिकाणी पण आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स ग्रो करतो. आणि आम्ही कुठल्याच प्रकारचं फर्टिलायझर, केमिकल असं काही वापरत नाही, ऑर्गॅनिक सगळं असतं. तर गार्डनिंगचे व्हिडिओज पण असतात, कुकिंगचे पण व्हिडिओज असतात आपले. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे एक कॉस्मोपॉलिटन कंटेंट म्हणता येईल आपल्याला, असं कंटेंट आपल्या चॅनलवरती सगळ्यांसाठी असतं. अगदी लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत सगळ्यांचं मनोरंजन होईल असे व्हिडिओज आम्ही बनवत असतो. सो प्रोफेशनली तुम्ही काय करता आणि केंद्रे फॅमिली कशी स्टार्ट झाली? ओके, सध्या माझा बिझनेस आहे कॅनडामध्ये. मी फार्मास्युटिकल बिझनेस आहे. ज्या फार्मा कंपनीज आहेत युएसए मध्ये किंवा ऑल ओव्हर द युरोपमध्ये, त्या सर्व फार्मा कंपनीजला आम्ही इंटरमिडिएट प्रोडक्ट असतात फार्माचे, ते प्रोडक्ट्स आम्ही त्यांना सप्लाय करत असतो. तर ते मॅन्युफॅक्चर करावे लागतात. तर इंडियामध्ये हैदराबादला आम्ही ते टोटल मॅन्युफॅक्चरिंग चालते, तिथे मॅन्युफॅक्चरिंग करून मग आम्ही ऑल ओव्हर द वर्ल्ड त्याची शिपिंग करतो. तर या ठिकाणी मी काय करतो की माझी कस्टमर सर्व्हिस आहे एक प्रकारची. म्हणजे जे कस्टमर्स आहेत त्यांना मी इन पर्सन जाऊन भेटतो, किंवा मग शक्य असेल त्यांना ईमेलद्वारे कॉन्टॅक्ट करून. तर अशा प्रकारे मी ते कस्टमर बेस वाढवतो. आणि ऑर्डर्स घेतल्याच्या नंतर मग आम्ही ते इंडियामध्ये किंवा इव्हन चायनामध्ये सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग करतो. आणि मग तिथून मग आम्ही ते जिथे कस्टमर असतील तिथे त्यांना ते आम्ही सप्लाय करतो. तर हे अशा प्रकारे माझा छोटासा बिझनेस आहे. आणि मी मोस्टली वर्क फ्रॉम होमच करत असतो. त्यामुळे मी टोटल फॅमिलीला म्हणजे ऑल द टाइम वेळ देऊ शकतो. तर तुम्ही पाहू शकता की जे लोक बाहेर जॉब करतात त्यांना खूप अवघड आहे की तुम्ही फॅमिलीला वेळ देणं किंवा जॉब कल्चर हे मॅनेज करणं खूप अवघड होतं. परंतु 2016 पासून जेव्हा मी हा बिझनेस स्टार्ट केला तेव्हापासून मी घरीच असतो. आणि तेव्हापासून मग माझा फुल टाइम फॅमिलीला पण मी देतो. जेव्हा फ्री असेल तेव्हा मग आम्ही हे करू शकतो. आणि थोडासा फ्री वेळ भेटल्यामुळे हे युट्यूब आम्ही करू शकलो. आणि युट्यूब स्टार्ट करण्यामागचं आमचं म्हणजे विशेष असं काही कारण नव्हतं.
सहज मी आणि शिल्पा एके दिवशी असं बसलो होतो. ती म्हणली की आपण इंडियाला जायचं. तुम्हाला मला तर अशी माहिती- आवड होती की आता मुलं पण मोठे होत आहेत, हो. तर हा. मग आपण इंडियामध्ये सेटल होऊया आपलं हम्म. कल्चर वगैरे हा. लागण्यासाठी. मग त्यामुळे आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करायला लागलो की जेव्हा आपण कॅनडा सोडू तेव्हा आपल्याला कळायला पाहिजे आपण तिथं कसं राहिलोय, मुलं कशी लहानाची मोठी झाली. त्याच्यामुळे आम्ही रेकॉर्डिंग करून व्हिडिओ पोस्ट करायला एक चालू आपलं केले. कल्चर, आपण कशा प्रकारे लाईफस्टाईल होती कॅनडामध्ये ते आपल्याला इन फ्युचर पाहता येईल या म्हणजे उद्देशाने आम्ही काही व्हिडिओज टाकले होते. असं काही म्हणजे पॉप्युलर आपल्याला व्हायचं आहे किंवा हा. असा कुठला आमचा उद्देश नव्हता. आणि पण ते व्हिडिओ मग महाराष्ट्रामध्ये म्हणजे खूप जणांनी पसंती दिली. आणि मग 1-2 व्हिडिओ टाकल्याच्या नंतर बऱ्याच जणांचे आम्हाला कॉमेंट्स यायला लागले की दादा तुमचा व्हिडिओ छान होता, आणखीन काहीतरी व्हिडिओ बनवा, आम्हाला कॅनडा विषयी जाणून घ्यायची इच्छा आहे. कॅनेडियन कल्चर, इथले जीवनस्टाईल कशी आहे किंवा इथले जे टुरिस्ट प्लेसेस आहेत ते आम्हाला पाहायला आवडतील. मग हळूहळू असं युट्यूबचा म्हणजे एक प्रकारे आवड निर्माण झाली. आणि त्यामधनच मग हा युट्यूबचा जो प्रवास म्हणजे अतिशय छोट्याशा विचाराने चालू केलेला, आता तो लाखाच्या वरती गेलेला आहे. आणि खूप कमी वेळामध्ये आमची एका वर्षामध्येच 1,31,000 फॉलोअर्स झाले आमचे. आणि अगोदर म्हणजे जेव्हा आम्ही आता स्टार्ट केलं त्यावेळेस म्हणजे खूप कमी होते फॉलोअर्स, पण गेल्या मला वाटतं 8 ते 10 महिन्यामध्ये फॉलोअर्सची ग्रोथ खूप जास्त झाली आणि लोकांनी खूप पसंती दिली. आणि आतापर्यंत एकही आम्हाला असा निगेटिव्ह कॉमेंट वगैरे कधी आलेला नाही की दादा तुम्ही हे दाखवलं नाही असं तसं किंवा कुठल्या प्रकारची निगेटिव्हिटी. तर प्रत्येक कॉमेंटमध्ये सर्वांनी खूप प्रोत्साहन दिलं, खूप प्रेरणा दिली की दादा छान व्हिडिओज असतात, मोटिवेशन दिलं. आणि त्या गोष्टीमुळे आम्हाला पण थोडीशी ऊर्जा मिळाली की आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि जर आपले लोक आहेत त्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे तर आपल्याला शक्य आहे तर आपण का करायला नाही पाहिजे. आणि मराठी माणसं जगभरामध्ये भरपूर आहेत. तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेलं, कुठल्याही शहरामध्ये कुठेही गेलात तर आपल्या आजूबाजूला खूप छान मराठी माणसं आहेत, परंतु ती माणसं आपल्याला असे सहजासहजी शोधता येत नाहीत. आणि जेव्हा आपण हे युट्यूब आम्ही स्टार्ट केलं तर युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला समजायला लागलं की यार आपल्या आजूबाजूला छान मराठी माणसं आहेत, जी आपण विचार करत होते की ते कोणी नाही, हे नाही, परंतु ती माणसं खूप जवळ होती. आणि त्याच्यामुळे ही सगळी माणसं एकत्र आली. आणि त्यामुळे मला युट्यूबचे पण खूप धन्यवाद मानावे असं वाटतं की युट्यूबमुळे इतकी छान माणसं खूप कमी वेळामध्ये आम्हाला भेटली. आम्हाला येऊन कॅनडामध्ये जसं मला आता 17 वर्ष झालेलं आहे. 2008 मध्ये मी आलो. तर तेव्हापासनं म्हणजे एक प्रकारचं जॉब करणं, घरात बसणं, आणि कॅनडामध्ये लाईफ खूप बिझी असते आणि वेळ कधी निघून जातो आपल्याला समजत नाही. आणि मग असंच आमचं आयुष्य चाललं होतं. काम, घर, काम, आणि माणसं अशी हरवल्यासारखी होत होती. मग त्यामुळे आम्हाला वाटलं की यार आपण आता कुठेतरी याच्यापासून थोडा मार्ग बदलून लोकांकडे जायला पाहिजे, लोकांच्या जवळ जायला पाहिजे, थोडंसं सोशल व्हायला पाहिजे. आणि मग ते थोडंसं युट्यूबची आयडिया आली आणि मग तिथूनच हा युट्यूबचा प्रवास चालू झाला. तुम्ही जसे होम मेकर आहात आणि आम्ही बघतो की तुम्ही किती छान जेवण बनवत असता, मुलांवर जे संस्कार होत असतात आणि त्यांना तुम्ही एवढं सपोर्ट करता, ते व्हिडिओज काढतात, ब्लॉगिंग करतात, तर तुमचा त्याच्यात कसा पाठिंबा आहे, म्हणजे तुमचे काय विचार आहेत? मला ही युट्यूब जर्नी जेव्हापासून चालू झाली आहे तेव्हापासून इतकं छान वाटतं ना. केम्ब्रिज मध्ये आम्ही खूप दिवसापासून राहत होतो, पण एवढी मराठी माणसं आम्हाला भेटलीच नव्हती. जे युट्यूब चालू केल्यापासून कॉमेंट करून वगैरे चांगली मराठी माणसं वगैरे भेटली आम्हाला. त्याच्यामुळे युट्यूबला तर फुल सपोर्ट आहे. आणि मुलांचं असं आहे की आपण भारतापासून खूप लांब आहेत आणि आपलं मराठी कल्चर मुलांना लागलं पाहिजे, आपले फेस्टिवल त्यांना कळाले पाहिजेत. त्याच्यामुळे आम्ही सगळे फेस्टिवल करतो, आपलं फूड त्यांना कळालं पाहिजे म्हणून. कारण या साईडला म्हणजे आम्ही व्हेजिटेरियन फॅमिली असल्यामुळे जास्त ऑप्शन्स नव्हते आम्हाला बाहेर. त्यामुळं घरी कुकिंग करणं, मग त्यांना इन्व्हॉल्व करणं, आपल्या मराठी मातीशी त्यांना जोडून ठेवणं, त्याच्यामुळे पूर्णपणे इन्व्हॉल्व असते मुलांमध्येच मी. आता आपण आपल्या छोट्या गेस्टची बोलूया. तर तुम्हाला कसं वाटतं ब्लॉगिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल, आणि तुमच्या स्वतःबद्दल सांगा थोडं की कुठल्या ग्रेड मध्ये आहात, काय करता आहात? मी 8th ग्रेड मध्ये आहे, आता 9th ग्रेड मध्ये जाणार. ब्लॉगिंग मला खूप छान वाटते. इतके दिवस असे मराठी फ्रेंड्स नव्हते मला. तेव्हापासून ब्लॉगिंग चालू केली तेव्हापासून भरपूर मराठी फ्रेंड्स मिळाले. तू एवढे छान मराठी बोलतोय आणि मला असं कळलंय तुम्ही लोक इथेच बॉर्न झालेले आहात. मला आवडते, मला नवीन लँग्वेज लर्न करायला आवडते, तर म्हणून आता भरपूर लँग्वेज इंग्लिश, मराठी येते म्हणून छान वाटते. आणि आम्ही त्यांना बॉर्न झाल्यापासून मराठीमध्येच बोलायला शिकवलेलं आहे. आम्ही घरी म्हणजे मराठीच बोलतो आणि त्यामुळे त्यांना मराठी येते. आणि विशेष म्हणजे आमची मराठी म्हणजे मराठवाड्यातली मराठी आहे.
तर त्यामुळे ते जो मराठवाड्याचा जो फ्लेवर आहे मराठीचा तो फ्लेवर त्यांच्या भाषेमध्ये आहे आणि हो. इंग्लिश मात्र ते मग शाळेमध्ये तर बोलतातच. बोलतो. आपण म्हणजे स्पेशली त्यांना इंग्लिश शिकवायची काही गरज नाही. हो खरंय. आणि आम्ही बऱ्याच वेळेस कसं पाहिलेलं आहे की ज्या मुलांना म्हणजे आपली मातृभाषा येत नाही किंवा जे मराठी बोलत नाहीत आणि ते मुलं जेव्हा इंडियामध्ये किंवा असं जातात तर त्यावेळेस त्यांची आजी आजोबांना किंवा ते जेव्हा भेटतात तिथे तर त्यावेळेस त्यांना कम्युनिकेशनचा खूप प्रॉब्लेम येतो. तर माझं तर असं म्हणणं आहे की आपण कुठल्याही देशात असलो कुठे जरी राहत असलो तरी आपली मातृभाषा आपल्या घरामध्ये सर्वांना आलीच पाहिजे. हो. कारण मातृभाषेचा जो फील असतो तो आपण शिकलेल्या भाषेमध्ये येत नाही. तर ती खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि तेच आहे इंग्लिश आपण स्कूलमध्ये शिकतच असतो पण त्या आपल्या स्वतःच्या बरोबर. लँग्वेजची स्वतःची बरोबर. आपल्याला जे कनेक्ट असतो ते आपल्याला बरोबर. घरातूनच मिळतो. बरोबर. So तुम्ही ते चांगलं टिकवलेलं आहे ते बरोबर. छान गोष्ट आहे. बरोबर. श्रियांशला मी विचारू कोणत्या ग्रेड मध्ये आहेस तू सांग. I'm in grade 3. I'm going to grade 4. Oh, that's great. So right now you're enjoying your vacation. Where did you go? I went to Niagara Falls, Tobermory. Tobermory, Yeah. then So many Needle things. Point. Neil Okay. Point. आम्ही बघत असतो व्हिडिओज मध्ये की तुम्ही कल्चर पण जपताय तुम्ही स्पोर्ट्स पण खेळताय बरोबर. तुम्ही सगळे बरोबर. ऍक्टिव्हिटीज करताय तुम्ही समर आला की तुमचे वेकेशन व्हिडिओज आम्हाला बघायला मिळतात. That's तर right. तुम्ही सगळे फॅमिली म्हणून इतका एन्जॉय करता तुमचे Right, काही right. फ्रेंड्स पण जॉईन होतात तर त्याबद्दल Okay. काही सांगा. माझं म्हणणं कसं आहे की मुलांना जेव्हा ते अंडर 10 इयर असतात किंवा 15 इयर तर त्या पिरियड मध्ये मुलांना जास्तीत जास्त आपण या मोबाईल पासनं किंवा जे कॉम्प्युटर आहे लॅपटॉप आहे याच्यापासून थोडंसं दूर ठेवलं पाहिजे. कारण त्या एज मध्ये मुलांना फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं किंवा आउटडोर जाऊन वेळ खेळ खेळणं हे खूप गरजेचं असतं. कारण आपण आजकाल पाहतो की जास्तीत जास्त छोटी मुलं मोबाईलवरती आहेत आणि अगदी कमी वयामध्ये त्यांना डोळ्याचे प्रॉब्लेम आहेत किंवा स्पेक्स प्रॉब्लेम आहेत. तर आम्ही त्या गोष्टीपासून त्यांना थोडंसं म्हणजे प्रोटेक्ट करण्यासाठी लहानपणापासूनच त्यांना आम्ही जास्तीत जास्त आउटडोर म्हणजे घेऊन जातो. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांना म्हणजे सामील करतो. त्यामुळे आतापर्यंत त्यांना आईचा कुठला प्रॉब्लेम नाही. ऍक्टिव्ह आणि फिट हा आहे. ऍक्टिव्ह आणि फिट आहेत आणि बाहेरचं त्यांना म्हणजे खूप सवय लागलेली आहे. जसं की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पिंगला जातो तर त्यांना आजकाल कॅम्पिंगचं पण खूप वेड लागलेलं आहे. कॅम्पिंग पण खूप छान गोष्ट आहे ही कारण की बरोबर. आपण आजकाल बघतो मुलांना ते किती फोन एडिक्टिव्ह होऊन राईट जातात राईट पण तुमच्या मुलांना आम्ही बघतो ते एन्जॉय करत Right, असतात right. आणि तुमचा रिस्पेक्ट करत असतात तुमच्यासोबत Yes, खेळत yes, असतात. ते yes. तुमचंच क्रेडिट आहे त्यात बरोबर. तुम्ही तसे संस्कार दिलेले आहेत आणि बरोबर, तेही तेवढं रिस्पॉन्स करतायत कारण बरोबर. त्यांना तेवढे शिकवण मिळालेली बरोबर, आहे. बरोबर. तसं ग्रेट. टेक्नॉलॉजी लाईफ मध्ये महत्वाची आहे. आपल्याला नवीन गोष्टी शिकायला नक्कीच पाहिजे. परंतु आपण एखाद्या गोष्टीला ऍडिक्ट होणं हे मला थोडंसं म्हणजे बरोबर नाही वाटत. असावं आपण प्रत्येक गोष्टीचं एन्जॉयमेंट घ्यावं कारण मोबाईल काही वाईट नाहीये. कारण त्यामधनं आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टी खरंय. शिकायला मिळतात जर आपण त्याचा प्रॉपर यूज केला तर. परंतु जर तुम्ही मुलांना 24 तास सारखं गेम खेळणं किंवा हे करणं तर हे त्यांच्या म्हणजे हेल्थसाठी पण बरोबर नाही आणि त्यांच्या इन फ्युचर साठी पण बरोबर नाही असं मला वाटतं. म्हणून आम्ही मुलांना म्हणजे लिमिटेड मध्ये मोबाईल देतो किंवा असं आणि जास्तीत जास्त आम्ही त्यांच्यासोबत कनेक्ट असतो. हा. जे ते स्पोर्ट्स खेळतात आम्ही पण तेवढंच इन्व्हॉल्व्ह होऊन त्यांच्यासोबत खेळतो. बरोबर आणि त्याच्यामुळे बॉन्डिंग पण खूप छान हो. होते बरोबर मुलांसोबत. बरोबर कारण की आमच्याकडे पण असं आहे की मम्मी पप्पा आम्हाला मूवी बघायला घेऊन जायचे. दोघं पण आमचं म्हणजे फ्रेंड्स म्हणून नेहमी राहिले त्यामुळे बरोबर. आम्हाला कधी असं वेगळं असं म्हणजे बर्थडे जरी आलं तरी मग फ्रेंड सोबत वेगळी त्या दिवशी पार्टी नसते. फ्रेंड सोबत नंतर पण पहिले ओके फॅमिली सोबत पार्टी पाहिजे. सो बरोबर. ते कनेक्शन त्यांनी तेवढं बरोबर. ठेवलेलं की स्ट्रिक्ट काहीतरी बोलायचंय तर तेव्हा ते स्ट्रिक्ट ऐकू शकतो की हा काहीतरी बोलतायत म्हणजे ते आपल्या चांगल्यासाठीच बोलतायत. तेवढा बरोबर, ट्रस्ट पण तो बरोबर, निर्माण बरोबर. होतो आणि मी काही पण येऊन सांगू शकते म्हणजे काही प्रॉब्लेम आला किंवा राईट काय. राईट आणि आई वडिलांसोबत मुलांची बॉन्डिंग होणं खूप गरजेचं आहे. आणि मला तर वाटतं की खरी बॉन्डिंग मुलांसोबत तेव्हाच होते जेव्हा आई वडील त्यांना अंडर 12 इयर किंवा अंडर 15 इयर वेळ देतात. तर आपण आजकाल पाहतो की आजकाल धावपळीच्या जगामध्ये दोघंही म्हणजे पॅरेंट जॉब करतात आणि अशा परिस्थितीमध्ये मग मुलं कुठं आपण डे केअरला ठेवतो किंवा बाहेर ठेवतो आणि त्यावेळेस मग त्या मुलांना की तो टच किंवा तो फील त्या पॅरेंट सोबत एवढं कमी होतो असं मला वाटतं. म्हणून मी सुरुवातीपासून माझं स्ट्रिक्टली असं होतं की कमीत कमी एक पॅरेंट तरी मुलांसोबत पाहिजेच
आणि त्यामुळे त्यांची विशेष म्हणजे केअर पण होते आणि विशेष म्हणजे त्यांना फॅमिली कल्चर आणि बॉन्डिंग निर्माण होते. जरा रिवाइंड करूया आणि Okay. पहिल्यापासून जाऊया. जसं तुम्ही Right, बोललात right, 17 right. वर्षापूर्वी, येस तर येस. धनंजय त्यावेळेस 17 वर्षापूर्वी काय विचार करून आला? ओके, खूप सुंदर आणि एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. माझं जीवन एक खेडेगावामध्ये झालं, म्हणजे माझा जन्म खेडेगावामध्ये झाला होता आणि अतिशय बिकट परिस्थिती होती. आता मी तुम्हाला 1990 किंवा 1985 ची स्टोरी सांगतोय. त्यावेळेस एवढ्या सुखसुविधा नव्हत्या, कुठलं आपलं काही नव्हतं आणि खेडेगावामध्ये तर खूप लिमिटेशन असतात. आणि विशेष म्हणजे माझा जन्म मराठवाड्यामध्ये झालेला आणि बऱ्याच वेळेस मराठवाड्यामध्ये पाऊस पडत नाही, दुष्काळग्रस्त परिस्थिती असते आणि अशा परिस्थितीमध्ये मग आता करायचं तर काय, जीवनाला पुढे कसं न्यायचं. तर माझ्याकडे एकच उपाय होता की आपण शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण घेतलं तरच आपण जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो. मग त्याच परिस्थितीमधनं मी, जी काही परिस्थिती आहे तिला कधी दोष दिला नाही. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधनं मी मार्ग काढत पुढे आलो, शिक्षण घेतलं. त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये एक म्हणजे खूप मोठा हे आला होता, म्हणजे ब्रेक आल्यासारखं. मी 10वी नापास झालो होतो आणि 10वी नापास झाल्याच्या नंतर तर मग गावाकडे तर कसं असतं की यार याचं काही होणार नाही, आता 10वी नापास झालेलं याचं काय पुढे शिक्षण काय. परंतु मी ऍक्च्युली मला तिथे ठेस लागली आणि तिथूनच मी ठरवलं की आपण जीवनामध्ये काहीतरी वेगळं करायला पाहिजे, कारण आपल्या फॅमिलीला गरज आहे, आपल्याला गरज आहे. मग मी सायन्सला ऍडमिशन घेतलं. सायन्सला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर मग हळूहळू शिकत राहिलो. बीएससी केली, एमएससी केली. त्यानंतर मग वाटलं की आपण आणखीनही थोडंसं पुढे जायला पाहिजे. मग मी पुणे विद्यापीठामध्ये पीएचडी ला ऍडमिशन घेतलं, पीएचडी केली. पीएचडी केल्याच्या नंतर मग माझे काही सिनियर कलिग्स वगैरे होते, ते म्हटले की यार कोणी जर्मनीला गेला, कोणी इटलीला गेला. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की यार आपणही कुठेतरी जायला पाहिजे, काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग मी पीएचडी झाल्यानंतर पोस्टडॉक साठी युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टामध्ये आलो. तर मग तिथे मी 2 वर्ष होतो. 2 वर्ष तिथे शिक्षण वगैरे केलं आणि मग त्यानंतर मग हळूहळू कॅनडामध्ये मग मी जॉब सर्च केला. जॉब लागला तिथेच. मग 4-5 वर्ष जॉब केला. तर हे असं माझ्या जीवनाची छोटीशी स्ट्रगल आहे. आणि मग तुमची लेडी लक कधी एंटर झाली? हा, मग मी जेव्हा कॅनडामध्ये आलो होतो त्यावेळेस मी एकटाच आलो होतो 2 वर्षासाठी. मग मला 1.5 वर्ष झालं होतं येऊन कॅनडामध्ये आणि मग घरच्यांचं सगळ्यांचं चाललं होतं की यार आता तुझं लग्न करायला पाहिजे. तर मग मी कॅनडामध्ये असतानाच, शिल्पा आमच्या रिलेटिव्ह मधलीच आहे, अरेंज प्रॉपर अरेंज मॅरेज झाले. अरेंज मॅरेज असता वेळेस त्यांच्या भावानी मला पाहिलं आणि माझ्या आई वडिलांनी वगैरे फिक्स केलं. आम्ही एकमेकांचे फक्त फोटोज पाहिले. तर त्यावेळेस म्हणजे आम्ही फक्त फोन कॉलवरती बोललो होतो मी शिल्पाला आणि अशा प्रकारे आमची अरेंज मॅरेज झाली. तो काळ किती होता लॉंग डिस्टन्स वाला? म्हणजे लग्न जमून का? लग्न जमल्यानंतर? हा, लग्न माझं जमलं. आम्ही 4 महिने 2-3 महिने झालं होतं. लग्न जमलं आणि मग लग्नाची तारीख काढली होती आणि ती तारीख काढल्याच्या नंतर मला सांगितलं की या तारखेला असं आहे लग्न म्हणून. आणि माझ्याकडे म्हणजे त्यावेळेस हॉलिडे जास्त भेटत नव्हते, कमी सुट्ट्या असायच्या. मग मी सांगितलं की मी फक्त 15-20 डेज साठी येऊ शकतो. मग त्याच पिरियड मध्ये मी तिकीट बुक केलं आणि मग इंडियामध्ये गेलो. म्हणजे 17 वर्षापूर्वी पण तेच आणि मागच्या वर्षी जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस पण तीच सिच्युएशन होती. सेम स्टोरी आहे आमची. आमचं पण असंच झालं. 4 महिन्यात लग्न ठरलं, तो आला, आमचं लग्न झालं. अरे वा, अरेंज मॅरेजच तसंच सेम. सो मी रिलेट करू शकते. एक्झॅक्टली, त्याच प्रकारची फिलिंग आहे. मग तुमचं ते विजा प्रोसेस कसं झालं? विजा प्रोसेसिंग म्हणजे कॅनडा विजा वगैरे एवढं इझी होतं. जसं आजकाल गव्हर्नमेंटने खूप कॉम्प्लिकेशन्स किंवा खूप रूल्स वगैरे चेंज झालेले आहेत, त्यावेळेस तसं नव्हतं. लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर आम्ही मुंबईला गेलो ऍप्लिकेशन टाकण्यासाठी. ऍप्लिकेशन टाकलं त्यावेळेस त्यांनी फक्त मॅरेजचे काही फोटोज वगैरे मागितले आमचे आणि मॅरेज सर्टिफिकेट. हे 2 गोष्टी आम्ही त्यांना दिल्या. ऍप्लिकेशन सबमिट केलं आणि लागलीच एक 20-25 दिवसामध्ये तिचा व्हिसा अप्रूव्हल आला. अरे वा. आणि लगेच आम्ही कॅनडात म्हणजे कुठल्या प्रकारची अडचण वगैरे काही आली नाही. तर असं म्हणजे खूप स्मूथली झालं सगळं काही. तो हा किती सालचा काळ आहे बोलला? हा 2009चा, जून 2009 मध्ये. आणि ह्याचा जन्म 2012. धनुष 2012 मध्ये जन्मला आणि रियांश 2017 मध्ये. दोन्ही पण एडमिंटन मध्ये बॉर्न झालेले आहेत. एडमिंटन अल्बर्टामध्ये.
मग तुम्हाला कुठे आवडतं, तिकडे प्लेस तुमची फेवरेट आहे? तर तिथं खूप गार होतं, म्हणून तिथं आउटसाईड एवढं खेळायला नव्हतं. हा. इथं हॉट वेदर असल्यामुळे बाहेर स्पोर्ट्स जास्त आहेत. नाईस वेदरमुळे. Weather. Yeah. त्या अल्बर्टामध्ये म्हणजे मेन थंडी. थंडीचा प्रॉब्लेम हो. जास्त आहे. आम्ही जवळपास 14-15 वर्ष अल्बर्टामध्ये होतो. हम्म. परंतु ती थंडी म्हणजे कसं 6-7 महिने तुम्हाला जास्त इंडोअरच राहावं लागतं हम्म. आणि विंटर खूप लॉंग असतो. जवळपास हम्म. 6-7 महिने विंटर चालतो हम्म. आणि मायनस टेम्परेचर असतं 20, -30 आणि अशा वेदरमध्ये जास्त दिवस राहणं खूप अवघड असतं. हम्म. आणि म्हणजे देवाच्या कृपेने आमचा स्वतःचा बिझनेस होता. हम्म. त्यामुळे आम्हाला हा चेंज करता आला. करता आम्ही आलं. तिकडनं इकडे अगदी सहजपणे येऊ शकलो. हम्म. जॉब वगैरे असतं तर मग ते लिमिटेशन्स खूप असतं, असतात, हो. इझिली एवढं चेंज होत नाही. हम्म. तर त्याच्यामुळे शक्य झालं. त्यावेळेस थोडे प्रोसेसेस वगैरे, कारण की आपले बरोबर. लोक पण त्यावेळेस थोडी कमी होती, बरोबर, आता थोडं बरोबर. वाढलेली आहेत बरोबर आणि सगळ्या प्रोसेस त्यांनी स्ट्रिक्ट केलेल्या आहेत. सो बरोबर. तेव्हाचा कॅनडा कसं होतं तुमच्या नजरेतून आणि आताचा कॅनडा कसं आहे? कॅनडा तर ऑलवेज चांगलाच आहे. हम्म. त्यावेळेस पण कॅनडा चांगलाच होता, आताही चांगलाच आहे. फक्त चेंज एवढा झाला की कॅनडामध्ये इमिग्रेशन खूप जास्त झालेलं आहे. हम्म. ज्यावेळेस मी 2008 मध्ये आलो त्यावेळेस इंडियन कम्युनिटी इथे खूप कमी होती. हम्म. त्यातल्या त्यात मराठी कम्युनिटी तर म्हणजे खूपच कमी, मला म्हणजे भेटायचीच नाही कोणी मराठी. आणि एडमिंटन अल्बर्टामध्ये खूप रेअर होते. मला वाटतं पंजाबी आणि गुजराती या 2 कम्युनिटी थोड्या जास्त प्रमाणात होत्या. मग हळूहळू मला वाटतं जसं इमिग्रेशन वाढत गेलं तर 2015 आणि 16च्या नंतर कॅनडामध्ये इमिग्रेशन मध्ये खूप बूम आला. मला वाटतं ऑल ओव्हर द वर्ल्ड मधनं, फक्त इंडियाच नाही तर जगातल्या म्हणजे बऱ्याच देशामधनं लोक हा. कॅनडामध्ये अट्रॅक्ट झाले. जॉबसाठी म्हणा किंवा जे लाईफस्टाईल त्यांना आवडलं हम्म. किंवा इथे सेटल हम्म. होण्यासाठी. हम्म. तर तो मला वाटतं एक सर्वात म्हणजे खूप मोठा बदल आहे कॅनडामध्ये, हम्म. की इकडे ज्या सिटीज आहेत त्या जास्तीत जास्त आणखीन क्राऊडी होत गेल्या. शिल्पाताई, तुम्ही मूळच्या कुठल्या? मी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड असं सिटी आहे त्यातली आहे मी. तुमचं काही बॅकग्राऊंड आहे? माझं बॅकग्राऊंड मी बीएससी केलेली आहे. मग हम्म. त्याच्यानंतर आमचं लग्नच ठरलं आणि मी हम्म. डायरेक्ट कॅनडामध्ये आले. अ. पण मी यांच्यासोबत आमच्या कंपनीमध्ये हेल्प करते. दोघंही वर्क फ्रॉम होम करतो आम्ही. दॅट्स गुड, राईट? Yeah. सपोर्ट तुम्ही सगळ्याच अँगलनी तुम्ही त्यांना सपोर्ट करताय आणि ती गरज लागतेच एकमेकांची. तुम्हाला काय वाटतं शिल्पाताईबद्दल, काय बोलायचं वाटतं? शिल्पात आता काय म्हणजे तिची खूप हेल्प आहे. हम्म. स्पेशली म्हणजे मुलांची खूप काळजी घेते ती हम्म. आणि आमच्या फॅमिलीची एक प्रकारे बॅकबोन आहे ती. हम्म. सगळ्याच गोष्टीमध्ये तिचा खूप हेल्प असतो आणि तिच्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी करायला इझिली मिळतात. हम्म. कारण कुठल्या प्रकारचं तिचं म्हणजे असं बंधन नसतं की तुम्ही हे नका करू, ते नका करू. So त्यावरूनच मला विचारायचं वाटेल की जेव्हा तुम्ही विचार केला, जसं तुम्ही बोललात की तुम्ही बसून बोललात, त्यावेळेस त्यांचं रिॲक्शन काय होतं की आपण युट्यूब व्लॉग्स बनवायला चालू करूयात? ऍक्च्युली युट्यूब ब्लॉग बनवणं ही माझी इच्छा नव्हती ऍक्च्युली, अच्छा. शिल्पाची इच्छा होती. आणि शिल्पा जवळपास म्हणजे 4-5 वर्षापासून माझ्या मागे लागली होती की तुम्ही काहीतरी युट्यूब ब्लॉग्स बनवा. आणि त्याचा मेन उद्देश काय होता की तिला घरामध्ये बसून असं बोर व्हायला लागलं होतं आणि तिला वाटायचं की जर यांनी युट्यूब ब्लॉग्स बनवले तर आपल्याला कदाचित वेगवेगळ्या लोकेशन्सला जाता येईल, फिरता येईल. ही तिच्या म्हणजे पाठीमागचा उद्देश होता. आणि मग माझं कसं होतं, माझा खूप शाय स्वभाव होता. मी असं कधी म्हणजे पब्लिक मध्ये जाणं किंवा बोलणं या प्रकारची मी कधी ऍक्टिव्हिटी केली नव्हती आणि त्या प्रकारचं माझ्यामध्ये करेज पण नव्हतं. परंतु मग हिने सारखी बॉम्बार्डिंग केली होती की तुम्ही ब्लॉगिंग करा, काहीतरी करा. मग मी अगोदर असे काही व्हिडिओज टाकले होते पण त्याच्यामध्ये मी ब्लॉग म्हणजे असं बोललो नव्हतं. मग मेमरी म्हणून आम्ही ठेवले होते. आणि मग एक दिवशी सहज असं थोडस बोलायला सुरुवात केली आणि मग त्यामधनं मग हळूहळू बोलायचं पान सो किती काय इयर? 2 वर्षापूर्वी की नाही, आम्ही 2000 मला वाटतं सप्टेंबर 2024 मध्ये आम्ही ब्लॉगिंग स्टार्ट केली. आणि त्यावेळेस मी एक फॉल सीझन चालू होता आणि फॉल सीझन मध्ये ते आपण लिव्स वगैरे असे एकत्र गोळा करतो ना, त्याचा मी फर्स्ट ब्लॉग टाकला होता की कॅनडामध्ये हा कचरा कसा गोळा करतात, त्याची मशीन कशी येते, घेऊन कशी जाते. तो ब्लॉग मी फर्स्ट टाकला होता. अच्छा. आणि त्यावरनं मग लोकांना थोडीशी आवड झाली. पण तुम्ही बोलताय की तुमचं इनिशियल जे होतं की शाय आणि हे, आणि आता जेव्हा आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो आम्हाला कुठेही तिकडे शायनेस दिसत नाही. खूप कॉन्फिडेंट वाटतं आणि तुम्ही खूप छान चालू केलं, ते चांगलं गोष्ट झाली. मला आणि माझ्या ऑडियन्सला पण, आपल्याला सगळ्यांनाच ह्या गोष्टीची हेल्प होईल
की म्हणजे युट्यूब मध्ये कसं ग्रो करता येतं आणि कसं तुम्ही ते बघू शकता, त्याची थोडी टेक्निकल गोष्टी काही तुमचा म्हणजे आता तुम्ही स्टार्ट केला एक असंच व्हिडिओ टाकून, पण आता जेव्हा तुमचे 1,00,000+ सबस्क्रायबर्स आहेत, तो ती जर्नी पूर्ण कशी आहे टेक्निकली नक्की युट्यूबची? नक्की नक्की मला याविषयी नक्की सांगायला आवडेल. कारण आता मला वाटतं गेल्या काही महिन्यामध्ये बरेच आपले जे सबस्क्रायबर आहेत ते मला क्वेश्चन विचारतात, माहिती घेण्याचा प्रयत्न करतात की दादा हे युट्यूब कसं करायचं, इव्हन बेसिक स्टार्ट कसं करायचं. तर मी म्हणतो की ज्यांना थोडासा फ्री टाइम आहे किंवा दिवसामधनं 2-3 तास एखाद्या व्यक्ती जर एखादा देऊ शकत असेल तर त्यांनी युट्यूब नक्की स्टार्ट करावं. कारण प्रत्येकामध्ये कुठलं ना कुठलं हिडन टॅलेंट नक्की असतं. फक्त ते आपल्याला शोधून बाहेर काढता आलं पाहिजे. आणि जर फ्री टाइम असेल तुम्हाला आणि थोडीशी बोलण्याची कला असेल तर मला वाटतं युट्यूबमध्ये खूप चांगलं फ्युचर आहे. आणि आजकाल धावपळीच्या जगामध्ये जर तुम्हाला घरी बसल्या बसल्या इन्कम करता येत असेल तर यापेक्षा आनंदाची गोष्ट काही नाही. आणि विशेष म्हणजे तुम्हाला जास्त लोक ओळखायला पण लागतात. आणि हे युट्यूबचं म्हणजे खूप महत्व आहे की तुम्ही अगदी कमी वेळामध्ये खूप चांगलं यश मिळवू शकता. आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला बरेच युट्यूबर आहेत ज्यांनी कमी वेळामध्ये काहीतरी म्हणजे चांगली इन्फॉर्मेशन देऊन किंवा मनोरंजन करून खूप चांगलं नाव कमावलेलं आहे. तर युट्यूब व्हिडिओज बनवणं हे खूप सोपं आहे खरं तर. खूप अवघड नाही. जर तुमच्याकडे इव्हन नुसता आयफोन जरी असेल तर आयफोनच्या मदतीने किंवा एखादा चांगला फोन असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही अतिशय छान व्हिडिओ घेऊ शकता, व्हिडिओग्राफी करू शकता. आणि एडिटिंग करण्यासाठी आज काही आपल्याला दुसऱ्या कोणाची मदत घेण्याची गरज नाही. साधं तुम्ही एखादं ऍप जरी घेतलं, आजकाल बरेचसे ऍप्स आहेत. त्या ऍप्सच्या माध्यमातून तुम्ही एडिटिंग खूप चांगल्या प्रकारे करू शकता. तर हे कमी वेळामध्ये तुम्ही म्हणजे छान व्हिडिओज बनवू शकता. तुम्ही एखाद्या लोकेशनला गेले, कुठे गेले तर त्याविषयी पण तुम्ही म्हणजे लोकांना माहिती देऊ शकता. सर्वच जणांना सगळीकडे जाता येत नाही, परंतु एका ठिकाणावरती जर आपल्याला वेगळे व्हिडिओज किंवा काही पाहायला मिळत असेल तर हे पब्लिकसाठी पण चांगलं आहे असं मला वाटतं. आणि कन्सिस्टन्सी जी तुमची आम्ही हा, बघतो हा, की बरोबर, तुम्ही बरोबर. रोज व्हिडिओज टाकता, तुम्ही रोज अपडेट्स देता, त्याच्यामुळे पण ही ग्रोथ तुम्हाला बघायला मिळेल. बरोबर. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. आपण समजा एखादा व्हिडिओ टाकला आणि त्यानंतर 10-15 दिवस किंवा खूप जास्त दिवसाचा गॅप घेतला तर त्यामध्ये मग ते चॅनल ग्रो होत नाही. तर तुम्ही मला वाटतं की आठवड्यामधनं 2 किंवा 3 जरी व्हिडिओ जरी टाकले तर ते चांगलं असतं. आणि तुम्ही कंटेंट कसं क्रिएशन करता किंवा कुठल्या प्रकारचं कंटेंट क्रिएट करता ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही अनवॉन्टेड नुसती बॉम्बार्डिंग केली की म्हणजे युजलेस कंटेंट जर तुम्ही सारखं युट्यूब वरती टाकत राहिला तर तुमची जी ऑडियन्स आहे त्यांना ते कदाचित आवडणार नाही. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 2 व्हिडिओ टाका किंवा 3 व्हिडिओ टाका, परंतु त्यामध्ये लोकांचं मनोरंजन करत करत जर तुम्हाला त्यांना थोडीशी माहिती देता येत असेल तर अशा प्रकारचे व्हिडिओ मला वाटतं जास्त पॉप्युलर होतात. आणि तेच केलं आम्ही. आम्ही मनोरंजन तर करतच होतो. मनोरंजन करत करत कॅनडाविषयी आम्ही थोडीफार माहिती पण देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे लोकांना थोडंसं म्हणजे जास्त कनेक्टेड झाले ते. लोक तुम्हाला युट्यूब थ्रू जशी भेटली बोललात, तर माझी मम्मी पण तुम्हाला फॉलो करते आणि तिनेच मला सांगितलं ह्या तुमच्या चॅनल बद्दल. जेव्हा माझं म्हणजे कॅनडाला लग्न ठरलं आणि जायचंय आता असं, त्यावेळेस तिने एक्सप्लोअर केलं आणि तुमच्या अकाउंट बद्दल तिला मिळालं आणि ती बघायची. त्या थ्रूच मी बघायला लागले आणि तिलाही बरीच माहिती मिळाली तुमच्या व्हिडिओ थ्रू. त्यामुळे जेव्हा मी इथे आली तेव्हा मी पहिले तुमच्याशी कनेक्ट केलं त्यासाठी. तर तुम्हाला असं काय एक्सपिरियन्स येतो लोक भेटतात तेव्हा? एक्सपिरियन्स तर खूप छान येतो. आता तुम्हाला सांगतो, आम्ही लास्ट इयर इंडियामध्ये गेलो होतो आणि त्यावेळेस आमच्या चॅनलला फक्त 15 ते 16,000 म्हणजे सबस्क्रायबर्स होते. आणि त्यावेळेस आम्हाला वाटलं नाही की आम्हाला कोणी ओळखत असेल म्हणून. आम्ही बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे यायचे आणि विचारायचे, अरे तुम्ही धनंजय दादा का, तुम्ही केंद्रीय कॅनडा का. तर याचा आम्हाला खूप आनंद वाटायचा आणि हळूहळू ओळखायला लागली लोक. आणि याच्यामधनं आम्हाला पण थोडीस म्हणजे प्रोत्साहन भेटलं की अरे आपण फेमस होत चाललो. या गोष्टीचा आनंद झाला. आणि दुसरं एक तुम्हाला म्हणजे अतिशय म्हणजे माझ्या मनात ती गोष्ट सांगतो की महाराष्ट्रामधनं मला बरेच जे शेतकरी आहेत आपले किंवा जे आपले सबस्क्रायबर्स आहेत खेडेगावामधनं वगैरे, कारण माझी भाषा खेडेगावामधली आहे आणि मराठवाड्यातली भाषा बोलतो, त्यामुळे लोक भरपूर कनेक्ट झाले.
तर मला रात्री 2ला, रात्री 12-1ला वगैरे असे मेसेजेस येतात की दादा मी शेतामध्ये पाणी देत आहे आणि दारे धरलेले आहेत आणि पाणी देत असताना मी तुमचा ब्लॉग पाहत आहे. खूप छान व्हिडिओ असतात तुमचे आणि आम्हाला माहिती पण चांगली मिळते आणि विशेष म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये असं वाटतं की आपलाच कोणीतरी माणूस बोलतोय. तर या गोष्टीचा मला खूप आनंद होतो की लोक अशा प्रकारे आपल्या चॅनलला कनेक्ट झालेले आहेत. इंडियामधले लोकांना तिकडे बसून कॅनडा बघायला मिळतंय तुमच्या थ्रू. त्या प्रकारच्या पण कॉमेंट येतात. बरेच जण मला म्हणतात की दादा आम्ही कॅनडाला तर काही येऊ शकणार नाही, आम्हाला ते काही शक्य नाही, परंतु तुमच्या व्हिडिओजमुळे आम्हाला संपूर्ण कॅनडा घरी बसल्या बसल्या पाहायला मिळतो. आणि तसे मी काही व्हिडिओज पण टाकले होते, टायटल पण मी तसं दिलं होतं की हा व्हिडिओ पहा आणि लाखो रुपये वाचवा. तर ते लोकांना वाटलं की यार काय असेल या व्हिडिओमध्ये. तर त्या व्हिडिओमध्ये मी सीएन टॉवर आणि टोरंटोचा जो मेन एरिया आहे, जो डाऊनटाउनचा एरिया, तर मी त्यांना दाखवला आणि खरंच आहे ते की सीएन टॉवर वरती म्हणजे शक्य नाही सगळ्यांना जाणं. ज्यांना शक्य आहे ते नक्की येतात, परंतु नशिबाचे काही भाग असतात त्यामुळे आपल्याला ते शक्य नसतं. तर परंतु जर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून जर लोकांना त्या प्रकारे दाखवता आलं आणि ते त्यांना पाहायला मिळालं तर तो अनुभव आपण घरी घेऊ शकतो. हो, कुठल्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि तुम्हाला फॅमिलीज भेटतात ते पण तुम्ही आम्हाला दाखवता. मी तुम्हाला जसं व्हिडिओ मध्ये बघतो तशीच तुम्ही आहात, मनमोकळी साधेपणाने राहणारी. असं नाही की आता 1.5 लाख सबस्क्रायबर झालंय तर मग हे म्हणजे काही फेक नाहीये त्या गोष्टीचं. ते खूप चांगलं आहे. त्यामुळेच लोकांना ते कनेक्ट होतं, त्यामुळेच ते लोकांना आपली फॅमिली वाटते. आपण जसे आहोत तसं म्हणजे आपण प्रेझेंट करणं गरजेचं असतं. दिखावा करून आपण जास्त दिवस टिकू नाही शकत नाही. शकत. आपण खरंय. किती दिवस ऍक्टिंग करणार. त्यामुळे आपण जे आहात जसे आहात तसं आपण जर प्रेझेंट केलं तर ते जास्त लोकांना आवडतं. त्यामुळे आम्ही कुठल्याच प्रकारची ओव्हर ऍक्टिंग किंवा असं काही करत नाही. ते जे खरंय. आमची फॅमिली आहे, जसं आम्ही घरामध्ये डेली म्हणजे ऑफ कॅमेरा जसं वागतो तसंच आम्ही कॅमेऱ्याच्या समोर पण असतो आणि त्यामुळेच ते लोकांना जास्त आवडायला लागलं. जसं आपण बोललो शिल्पाताईंचा कसं सपोर्ट आहे आणि त्यांची एक्साइटमेंट होती, तसं मुलांचे रिॲक्शन काय होते की मुलांनी कसं त्या गोष्टी ते तर एक्साइटेड, मुलांना तर आवडतच असतं. बरोबर. मुलांना म्हणजे कसं की त्यांना सध्या ते कॅमेरा शाय भरपूर आहे. तसं धनुष थोडा बोलतो, परंतु रियांश आणखी खूप शाय आहे. धनुष पण म्हणजे कधी असा फोन धरतो, ब्लॉगिंग करतो, इंग्लिश मध्ये बोलतो तो, तर त्याचा सपोर्ट असतो. आणि मुलांना फिरायला आवडतं मेन म्हणजे, आणि त्यामुळे त्यांना युट्यूब जास्त चॅनल आवडायला लागलं की डॅडी आपल्याला या अगोदर कधी फिरायला जास्त नेत नव्हते, परंतु युट्यूब मुळे त्यांना लोकेशन पाहायला मिळाले. आणि दुसरं म्हणजे त्यांना मित्र खूप बनले. गेल्या 3-4 महिन्यामध्ये खूप मराठी माणसं भेटली आणि प्रत्येकाला 1-2 मुलं आहेतच. त्यामुळे त्यांना नवीन फ्रेंड्स भेटले. त्यामुळे त्यांना युट्यूबचं खूप म्हणजे मदत झाली त्यांना युट्यूबमुळे. तुम्ही दोघं सांगा कसं वाटतं तुम्हाला युट्यूब बद्दल? खूप छान वाटते असं नंतर व्हिडिओ झाल्यावर बघायला, कसं कसं आज काय केलं ते बघायला छान वाटते. काइंड ऑफ डायरी झाली आहे ना आता तुमची, आणि मोठे झालं की तुम्ही बघू शकता. हाऊ डू यू फाइंड इट? Good? Yeah? You enjoy it? Yeah, I love watching it. Yeah. So you sit together and watch it? Like after? येस, आम्ही काय करतो, आम्ही आणि रिॲक्शन्स? आम्ही रूम मध्ये आम्ही प्रोजेक्टर आहे. प्रोजेक्टर लावलेला आहे. अरे वा. नाईटला काय करतो, म्हणजे व्हिडिओ एडिटिंगला वगैरे मला रात्री वेळ भेटतो थोडासा, मी त्यावेळेस एडिट करतो. आणि व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर या तिघांची सारखी मला मेसेजेस असतात, डॅडी व्हिडिओ अपलोड झाला काय. मग हे रात्री मला 11 वाजून 12 वाजून ते झोपत नाही. आणि व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर आम्ही प्रोजेक्टर घेतलेला आहे छोटासा, तर प्रोजेक्टर आम्ही भिंतीवरती पूर्ण लावतो आणि मग त्यावरती जसं तुम्ही टीव्ही वरती पाहता अगदी त्या प्रकारचा फील मुलांना मग म्हणजे तुम्ही एका मूवी मध्येच आहात. एक प्रकारचं म्हणजे movie life च आहे. एंटरटेनमेंट. आणि जेव्हा व्हिडिओ मला एक गोष्ट आपल्या सबस्क्रायबरला सांगायची वाटते की जेव्हा व्हिडिओ तुम्ही मोबाईल वरती पाहता आणि तोच व्हिडिओ जर तुम्ही टीव्ही वरती पाहत असाल तर यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. कारण टीव्ही वरती मोठ्या पडद्यावरती व्हिडिओचा फील खूप जबरदस्त असतो. आम्हाला हे माहित नव्हतं, आमच्या सबस्क्रायबरनीच आम्हाला सांगितलं त्यांच्या घरी गेल्यावर की दादा आम्ही तुमचे व्हिडिओ मोठ्या टीव्ही वरती पाहतो. आम्ही नेहमी मोबाईल वरती पाहत होतो, परंतु आमचाच व्हिडिओ जेव्हा आम्ही म्हणजे टीव्ही वरती पाहिला आणि त्याचा जो फील होता, म्हणजे ज्या प्रकारची त्याची व्हिडिओग्राफी, साऊंड वगैरे जो इफेक्ट होता, तो पाहून मी पण आश्चर्यचकित झालो की यार हे कंटेंट आपणच तयार केलेलं आहे का. तर ते माझं म्हणजे असं म्हणणं आहे की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त टीव्हीला कनेक्ट करून पहा,
कारण तुम्हाला छोट्या गोष्टी अगदी म्हणजे क्लिअरली आणि छान पाहता येईल. सो तुम्ही म्हणजे ऑडियन्सेसचे फीडबॅक पण घेता Yes, तुमचे yes, सबस्क्रायबर्सचे, yes, तो yes. असं काही वेगळी अशी अजून ह्या पलीकडे काय जाऊन कोणी काय असं तुम्हाला कमेंट केली आहे जी बरोबर. तुम्ही आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की जेव्हा मी युट्यूब स्टार्ट केलं हा. तेव्हा मी खूप शाय होतो हा. आणि मला बोलते वेळेस मराठी, आपण जरी मराठी बोलत असलो हा. तरी ती बोलत असताना आपल्याला बऱ्याच वेळेस शब्द जे असतात ते आपले गावाकडचे शब्द येतात. पण मला सांगायला नक्की आवडेल की जेव्हा आपले सबस्क्रायबर असतात, ऑडियन्स, तर ऑडियन्स काय करतात ते आपल्या चुका आपल्याला स्वतःला समजत नाही, परंतु आपण जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्याच्या समोर प्रेझेंट करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत किंवा बोलण्यामध्ये आपल्याला काय चुकतंय हे आपल्याला आपल्या ऑडियन्स कडनं समजतं. तर सुरुवातीचे जेव्हा 4-5-6 महिने होते त्यावेळेस मला बरेच सांगायचे की दादा हा शब्द तुम्ही खूप वेळेस जास्त व्हिडिओ मध्ये घेतला. मग त्यामधनं मी हळूहळू शिकत गेलो की यार एकच वर्ड सारखा जर आला, जसं मी मित्रांनो खूप वेळेस म्हणायचो प्रत्येक व्हिडिओच्या स्टार्टला, मग ते थोडं जास्त व्हायला लागलं. मग मी ते हळूहळू कमी केलं किंवा मग एखाद्या लोकेशन विषयी काय माहिती द्यायची किंवा कसं सांगायचं हे मला खरं तर ऑडियन्स कडनं समजायला लागलं आणि त्यामधनं मग मी शिकत गेलो. आणि जीवनामध्ये कसं असतं की आपल्याला कोण कुठल्या एज मध्ये काय सांगतं यापेक्षा आपल्याला त्यांच्याकडनं काय शिकायला मिळतं हे खूप महत्वाचं असतं. आपण किती मोठे असलो, काही जरी असलं तरी आपल्याला जरी एखाद्या छोट्या व्यक्तीकडनं सुद्धा खूप महत्वाचा जीवनामध्ये उद्देश भेटू शकतो. तर मी असं त्यांच्याकडनं शिकत आपण ग्राउंड टू अर्थ राहून हळूहळू हा नाही, प्रवास- हा स्वभाव तुमचा खूप छान आहे की म्हणजे फीडबॅक घ्यायचं, बरोबर. म्हणजे असं नाही की कोण पण काही पण येऊन बोलतंय, बट जे कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक आहे Right, तर तुम्ही right. तो पॉझिटिव्हली घेता बरोबर. आणि तसं इम्प्रुव्हमेंट आणि करता आपल्या आणि channel म्हणूनच ती ग्रोथ आहे. बरोबर. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहिलं असेल की जेवढे काही सबस्क्रायबर्स आहेत ज्यांचे मला कॉमेंट्स वगैरे येतात तर प्रत्येक कॉमेंटला माझा रिप्लाय असतो आणि त्यावरनं मला बरेच जण म्हणतात की दादा बाकीचे जे युट्यूबर्स आहेत आणि तुमच्यामध्ये आम्हाला हा फरक खूप जाणवतो की आम्ही बऱ्याच चॅनलवरती मेसेजेस करतो परंतु आम्हाला कोणी रिप्लाय देत नाही किंवा काही माहिती देत नाही. परंतु माझं तसं नसतं. तुम्ही साधं मला हाय जरी केलं तरी त्या मेसेजला मी हॅलो किंवा कसे आहात तुम्ही असा माझा रिप्लाय असतो. आणि काही माहिती जरी विचारली तर मी त्यांना नक्की मला जी शक्य आहे ती माहिती मी त्यांना देतो. इंडियामधनं बऱ्याच जणांनी माझा नंबर घेतला आणि ज्यांची मुलं किंवा कोणी मुलगी वगैरे कॅनडात येणार असेल तर त्यांनी मला म्हणजे फोनवरती बोलण्यासाठी नंबर घेतला आणि मला जी काही माहिती आहे मी त्यांना फ्रँकली सांगत असतो की असं असं करा, तसं तसं करा. आता स्पेशली जॉब रिलेटेड मला बरेच जणांचे मेसेजेस येतात की दादा आम्हाला कॅनडामध्ये जॉब करायचा आहे, इकडे करायचं आहे किंवा आम्हाला ही एजन्सी असे पैसे द्या म्हणते. तर मी त्यांना अगोदर सांगत असतो की तुम्हाला जर कॅनडामध्ये यायचं असेल तर एक तर तुमचं एज्युकेशन चांगलं असलं पाहिजे, तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे. या 2 गोष्टी असतील तर तुम्हाला कोणालाच म्हणजे पैसे देण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः जॉब ऑनलाईन सर्च करू शकता, येऊ शकता. तर या प्रकारचं मार्गदर्शन पण मी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जणांना केलं आणि मला जे शक्य आहे ते मी माहिती त्यांना नक्की देतो. इनिशियली जेव्हा मी तुमचं बघत होती त्यावेळेस मी बघितलेलं होतं तुम्ही जॉब रिलेटेड पण लोकांना बरोबर, माहिती देतात. बरोबर. म्हणजे असं नाही की फक्त तुम्ही फॅमिली टाइमच दाखवताय, पण नाही, तुम्ही नाही. खूप क्रुशियल माहिती पण देता. नुसतंच right. असं नाही की तुम्ही कुठल्या ठिकाणाचं माहिती बरोबर, देताय, बरोबर. तर अशी जी साध्या ज्या घरांच्यात इन्फॉर्मेशन पोहोचू शकत नाही अशी पण इन्फॉर्मेशन मी तुमच्या चॅनल थ्रू बघितलेलं आहे. आणि जीवनामध्ये कसं असतं माहितीये का, आपल्या नशिबाला संघर्ष हा वेगवेगळ्या प्रकारे आलेला असतो. कोणाच्या आयुष्यामध्ये संघर्ष कमी असतो, कोणाच्या आयुष्यामध्ये संघर्ष जास्त असतो. पण त्याला घाबरून आपण माघार घेऊन चालत नाही. आणि मी माझ्या जीवनाची सुरुवात ही खेडेगावामधनं झाली. खूप बिकट परिस्थितीमधनं मी वर आलो आणि त्या परिस्थितीची जाणीव मला आजही आहे. आणि त्यामुळे मला नेहमी वाटतं की जर आपल्याला कोणी काही विचारत असेल तर आपण फ्रँकली काय सांगायला हरकत नाही किंवा आपल्याकडे जर ती माहिती आहे तर ती साठवून ठेवून काय फायदा होणार नाही. त्यामुळे मी जेवढं शक्य होईल तेवढं मी माहिती सर्वांना देत असतो. आता तर आम्हाला असे व्हिडिओज आणि कॉल्स येतात की आमच्या मुलीला कॅनडात द्यायचे तर ते मुलगा कसा आहे किंवा खरंच त्याला जॉब आहे का. तर तुमचं पूर्ण कॉन्टेंट मराठी भाषेवरच आहे आणि सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला असं कधी वाटलं का की नाही कदाचित लोकांना ते समजणार नाही, लोकांपर्यंत जाणार नाही, आजकाल लोक विचार करतात, तर तरी पण तुम्ही मराठी भाषेवर आज तुमच्याकडे एवढे सबस्क्रायबर्स आहेत आणि एवढी फॅमिलीज कनेक्टेड झालेले आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
मला काय वाटतं की आपण जेव्हा कंटेंट तयार करतो त्यावेळेस आपली जी मातृभाषा आहे किंवा जे आपल्या भाषेवरती आपलं प्रभुत्व आहे, ज्या भाषेवरती आपलं कंट्रोल आहे, त्याच भाषेमध्ये आपण कंटेंट तयार केले पाहिजे. भले आपल्या मराठी भाषेला समजा लिमिटेड ऑडियन्स आहे, समजा खूप म्हणजे वर्ल्ड वाईड जरी नसलं, मातृभाषेमध्ये ज्या प्रकारचं आपण कंटेंट निर्माण करू शकतो ते आपण इतर भाषांमध्ये करू शकत नाही. जसं की आता तुम्ही आता कॅनडामध्ये आलात, काही लोकांना असा न्यूनगंड पण असतो की मी मराठी मीडियम मधून आलेलो आहे, माझं इंग्लिश वगैरे कसं असेल, किंवा मी कॉन्फिडंट कदाचित म्हणजे शिकलेला असतं पण इंग्लिश पण बोलण्यातून कॉन्फिडन्स येत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आता तुमची जर्नी जेव्हा सांगितली, तुम्ही एका खेडेगावातून आलात, मग तुम्ही तसं तसं जर्नी करत आलात, तर तो कॉन्फिडन्स आपल्याला कसा यायला पाहिजे? कॉन्फिडन्स कसं असतं की जेव्हा आपण बाहेर पडतो त्यावेळेस आपण काय बोलतो त्यांच्यासोबत जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आपण त्याच्यासोबत जुळून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भाषेचा थोडासा सुरुवातीला अडचण येते जेव्हा आपण एखाद्या नवीन ठिकाणी जातो किंवा नवीन देशामध्ये जातो. परंतु जर आपल्यामध्ये ती इच्छा असेल, ती फिलिंग असेल की आपल्याला भेटायचं आहे, बोलायचं आहे, तर भाषा मला वाटतं मग एवढा मॅटर करत नाही. तर हळूहळू मग फ्रेंडशिप होते, नवीन फ्रेंड्स बनतात आणि मग हळूहळू आपल्याला भाषा पण त्या प्रकारची यायला लागते पुढे चालून. सो तुमचा ओव्हरऑल कॅनेडियन एक्सपिरियन्स कसा होता? तुम्ही जेव्हा आता बाहेर पडता, नॉट जस्ट मराठी पीपल Okay. बट ओव्हरऑल लोक कशी आहेत इकडची, आणि तुम्हाला कसं वाटतात तिकडे? कॅनडामध्ये म्हणजे खूप फ्रेंडली पीपल आहेत. इथे लोक आपल्या कामाशी संबंध ठेवतात. माझा एक छोटासा अनुभव सांगतो. मी 2008 मध्ये जेव्हा कॅनडामध्ये आलो, तर इथे लोक किती हेल्पफुल आहेत ते थोडंसं शॉर्ट मध्ये सांगतो. तर मी त्यावेळेस इथे 8 मध्ये आलो, त्यावेळेस मोबाईल मध्ये सिम कार्ड वगैरे अशी पद्धत असायची. मी इंडियामध्ये एक मोबाईल घेऊन आलो होतो आणि मग इथे आल्याच्या नंतर मोबाईल सिम कार्ड कुठे घ्यायचं मला हेही माहिती नव्हतं. माझ्याकडे ना सायकल नव्हती, ना कार नव्हती, काही नाही. नेक्स्ट डे माझा कॅनडामधला आणि मी रोडच्या साईडनं असं थोडं चाललो होतो आणि एका शॉपिंग सेंटर मध्ये गेलो. तिथे मोबाईल सिम कार्ड वगैरे काही नव्हतं. थोडस बाहेर आलो मी, एक व्यक्ती होता कॅनेडियन. मी मग त्यांना विचारलं की मी असं इथे नवीन आलेलो आहे आणि मला माझ्या मोबाईलला सिम कार्ड पाहिजे, तर हे मला कुठे भेटेल? तर त्या व्यक्तीने मला, मी अनोळखी असताना म्हणजे काही ओळख नसताना, त्यांनी मला म्हणला की बस म्हणलं माझ्यासोबत आणि ज्या ठिकाणी मोबाईल सिम कार्ड भेटते मी तुला तिथे घेऊन जातो. तर मग मी त्याच्यावरती विश्वास ठेवून बसलो. तो मला एका शॉपिंग मॉल मध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी मला ते $15-10 सिम कार्ड भेटायचं, ते सिम कार्ड मला त्यांनी तिथे म्हणजे घेऊन दिलं. तर अशा प्रकारे चांगली म्हणजे माणसं आहेत कॅनडामध्ये आणि कॅनडा खरंच खूप सुंदर देश आहे. या ठिकाणी फक्त एकाच कम्युनिटीचे किंवा एकाच प्रकारचे लोक राहत नाही. जगभरामधनं वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळेजण चांगले राहतात. तर ही कॅनडाची म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुम्हाला जसं लोक विंटर बद्दल कंप्लेंट करत असतात, तर तुम्हाला विंटर कसं वाटतं? विंटर आता आम्ही अल्बर्टामध्ये होतो, 14-15 तर तुम्हाला खूप जास्त एक्सपिरियन्स मध्ये होतो आणि अल्बर्टामध्ये थोडी थंडी जास्त असते. स्पेशली ज्यांना थंडीचा त्रास आहे त्यांना थोडं कॅनडा नको नकोसा वाटतो. परंतु जर तुम्ही इथे हळू राहायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे जर तुम्ही प्रॉपर जर ड्रेसिंग वगैरे केली, प्रॉपर शूज घातले, विंटर सीझन मध्ये चांगले जॅकेट्स वगैरे घातले, तर मग विंटरचा त्रास कमी होतो. आणि मुलांचं शाळेचं वगैरे कसं असतं ते? हा, शाळेचं आता मुलांना इकडे सप्टेंबर पासून स्कूल स्टार्ट होतं कॅनडामध्ये. सप्टेंबर ते जून एंड पर्यंत मुलांच्या शाळा असतात तिथे आणि मग जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये शाळेला सुट्ट्या असतात. पूर्ण स्कूल हे विंटर मध्येच असतं, त्यामुळे मुलांना ते युज टू झालेले आहे. झालेले त्यांना एवढं वाटत नाही. आणि इतर मुलांना थंडीच आवडते. ते एकदा कॅनेडियन बॉर्न आहेत आता. कॅनेडियन बॉर्न आहे त्यामुळे त्यांना एवढं म्हणजे थंडीचं काही वाटत नाही. विंटर ऍक्टिव्हिटीज ते करायला पण फक्त आपल्याला थोडस सकाळी थंडीमध्ये उठून त्यांना शाळेमध्ये सोडणं किंवा घेऊन येणं, हा एक विंटरचा थोडा त्रास आहे ते. आणि त्यांच्या शाळांमध्ये कसं आहे, म्हणजे पॅरेंट्स मीटिंग होते का? मीटिंग असतात त्यांच्या एक साधारण 2-3 महिन्यानंतर किंवा वगैरे. सो एज्युकेशनल स्ट्रक्चर कसं आहे? एज्युकेशन खूप चांगलं आहे मुलांचं इथे. ते म्हणजे खूप फ्रेंडली मुलांना सगळं काही शिकवलं जातं. कुठल्या प्रकारचं त्यांच्यावरती प्रेशर वगैरे नसतं. जसं की इंडियामध्ये तुम्ही पाहता की एक्झामचं खूप प्रेशर असतं मुलांवरती, अगदी लहान मुलांवरती. खूप ही टेस्ट द्या, ती टेस्ट द्या. कॅनडामध्ये त्या प्रकारचं नसतं. ग्रेड 6-7 पर्यंत त्यांना असं कुठल्या प्रकारचं प्रेशर वगैरे नसतं. हायस्कूलला मग गेल्यावरती हळू मग ते एक्झाम वगैरे त्यांचे स्टार्ट होतात. परंतु अंडर ग्रेड 8 पर्यंत त्यांना असं काही प्रेशर नसतं. फ्रेंडली असतात मुलं.
जास्त म्हणजे प्रॅक्टिकलवर हा, जास्त लक्ष practical. दिलेलं असतं. आणि फ्री वातावरणामध्ये शिकत असतात, त्यांचं हम्म. माइंड पण तसं फ्रेश राहतं. त्यामुळे आपल्याला पण त्यांचा वेळ कधी निघून गेला, मुलं हम्म. लहानाचे मोठे कधी झाले हम्म. कॅनडामध्ये पटकन समजत कळलं नाही. आणि तुमचं म्हणजे तुम्ही दोघं बसून असा अभ्यास घेता की कसं आहे म्हणजे हा, इन्व्हॉल्वमेंट? तसं, सायंकाळच्या वेळेस तिथे थोडीशी गरज पडते, जसं की थोडी रिडिंग असेल एक्स्ट्रा, किंवा स्टोरी रिडिंग असेल किंवा रायटिंग असेल. तर इथे मी म्हणजे कॅनडामध्ये रायटिंगचं थोडंसं मला वाटतं स्टुडंटला थोडा प्रॉब्लेम आहे. बरेच स्टुडंट इथे प्रॉपर रायटिंग करत नाहीत, किंवा जसं इंडियामध्ये एक्झाम असल्यामुळे हा. आपल्याला फास्ट लिहावं लागतं, फास्ट. तसं इथे एक्झाम नसल्यामुळे थोडा रायटिंगचा इश्यू असतो. हा. त्यामुळे मी नाईटला मग मुलांना थोडंसं 1-2 पेज रायटिंग हा, करणं, दॅट्स गुड. किंवा मॅथमॅटिकल काही प्रॉब्लेम असतील तर ते थोडं शिकवणं, या प्रकारची मी त्यांना म्हणजे थोडी स्टडी घेत असतो आम्ही. म्हणजे ही पर्सनल स्टडी झाली, स्कूलच्या थ्रू काहीच येत नाही स्टडी. अच्छा. हा. जे आहे ते स्कूलमध्येच करून घेतात. बट हे चांगलं आहे की म्हणजे घरी येऊन पण तुम्ही ती ऍक्टिव्हिटी करून बरोबर, घेता. बरोबर. नाही, खरं आहे ते लिहिण्याचं वेगळं असतं, थोडं बरोबर. ब्रेन आणि आपलं बरोबर. फिंगर्सचं कनेक्ट राहावं लागतं. बरोबर. कारण आपल्याला पण कसं होतं ना, आता शाळा सुटली, आपण बरेच वर्ष लिहिलं नाही. आता आपल्याला इंडियामध्ये कसं असतं, आपण जेव्हा एक्झामला जायचो हो. तर आपल्याला लिमिटेड टाइम असायचा, की 2 तास 3 तासामध्ये हा पेपर संपवायचा. तर आपण 50 क्वेश्चन 30 क्वेश्चन त्या 3 तासामध्ये फास्ट लिहून एवढं असं लिहायचं आणि मग ते टीचरला द्यायचं. इथे तसं मुलांना त्या प्रकारचं प्रेशर नसतं, त्यामुळे त्यांना ते रायटिंगचं महत्व किंवा ती कशी करायची ती गोष्ट छान केली तुम्ही, की म्हणजे काय गॅप आहे तो बघून की रायटिंग नाही होत आहे तर मग तसं रायटिंग करून घ्यायचं. मग जसं तुम्ही त्यांच्या अभ्यासामध्ये पण खूप इन्व्हॉल्व्ह आहात, त्यांच्या अदर करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये, तर तुम्हाला काय वाटतं की त्यांना काय कशामध्ये जास्त पॅशनेट आहेत? ओके. तर आता मुलांना लहान एज मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आवडतात. तर धनुषला सॉकर जास्त आवडतो, त्यामुळे तो केम्ब्रिज क्लब आहे त्यांचा, युथ क्लब आहे अंडर 14चा, त्या क्लब साठी धनुष खेळतो. तर त्याला सध्या सॉकरची खूप आवड आहे, परंतु खेळामध्ये कॉम्पिटिशन पण बरीच असते, आणि त्याच्यामध्ये आपण कंटिन्युटी ठेवून किती पुढे जाऊ शकतो हे एक वेगळा भाग आहे. त्यामुळे आपल्याला हार्डवर्क बरंच लागतं, सगळ्या गोष्टी जुळून आल्या पाहिजेत. पण सध्या तरी त्याला सॉकरची खूप म्हणजे आवड आहे. आणि रियासला पण आवडतो, त्याला बास्केटबॉल जास्त आवडतो. तर बास्केटबॉल मध्ये त्याला म्हणजे इच्छा आहे पुढे फ्युचर करण्याची, परंतु आता पाहू पुढे जसं मुलांना एज वाढेल म्हणजे त्यांना जसं जे आवडतात ते. I want to become professional soccer player. Okay. Play for Real Madrid, my favorite team. ओके, दॅट्स ग्रेट. अँड फॉर यू? I want to play basketball. Basketball played in your life, or you want to do something else? नॉट डिसाइडेड येट. छोटा आहे ना, ग्रेड 3 हो. आणि आमचं असं प्लेअर बना, आपण डिग्री पाहिजे, एज्युकेशन घेत तुम्ही प्लेअर बना. शिक्षण खूप महत्वाचं आहे जीवनामध्ये. आपण पॅशन हे वेगळी गोष्ट आहे, परंतु समजा जीवनामध्ये त्या क्षेत्रात आपण यशस्वी नाही झालो तर आपल्याकडे चांगलं बॅकअप शिक्षण चांगलं असणं गरजेचं आहे. तर माझं त्यांना नेहमी म्हणणं असतं की तुम्ही तुमची हॉबी किंवा पॅशन फॉलो करा, परंतु ते करत असताना शिक्षण पण महत्वाचं आहे. कारण एक वेळेस वय निघून गेलं की मग आपण शिक्षण डबल नाही घेऊ शकत. तेच. आणि आता तर ते लहान आहेत, पण त्यांच्या आवडी आहेत, पण ते तुम्ही ती गोष्ट छान करताय की त्यांच्या त्या पॅशनला पण फ्युएल करताय आणि बॅलन्स करतायत बेसिकली ऍक्टिव्हिटीज आणि रायडिंग रीडिंग सगळं करून. फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे, कारण मग त्यामुळे कसं होतं त्यांची शारीरिक ग्रोथ पण होते, आणि त्यामुळे आम्ही त्यांना खेळामध्ये नेहमी टाकत असतो. आणि 2 बॉईजचे पॅरेंट्स होणं कसं आहे? चॅलेंजिंग किती चॅलेंजिंग आहे? चॅलेंजिंग असतं, स्पेशली जेव्हा तुम्ही कॅनडा सारख्या देशामध्ये आहात, तिथे आपल्याला फॅमिली सपोर्ट खूप कमी असतो, आणि त्यामुळे त्या पिरियड मध्ये मुलांना म्हणजे अर्ली एज मध्ये त्यांना ग्रो करणं किंवा त्यांची केअर करणं हे चॅलेंजिंग असतं. आपलं गावाकडे किंवा इंडियामध्ये कुठे असेल तर आपले आजी आजोबा असतात, घरातले दुसरे मेंबर असतात जे आपल्याला थोडी हेल्प वगैरे करतात, परंतु इथे आपल्याला जे काय करायचं ते आपल्याला स्वतःलाच करायचं असतं. त्यामुळे थोडस चॅलेंजिंग आहे, पण दोन्ही बॉईज असल्यामुळे ते एकमेकांचे इतके फ्रेंड्स आहेत, त्यांना दुसरं कोणाची गरजच पडत नाही. बरोबर, आणि ते दोघं म्हणजे एकमेकांमध्ये मिक्स असतात. स्पोर्ट्स पासून ते त्यांचं पण ते छान बॉन्डिंग आहे. स्कूल मधनं ते आले की मग ते एकतर काहीतरी खेळतात किंवा बाहेर ग्राउंडला जाणं, सायकलिंग करणं, या प्रकारचं त्यांचं असतं. आणि कधी मस्ती मारामारी होते का? मुलं म्हणल्यावर म्हणजे कसं असतं माहिती का,
कॅमेऱ्यावरती जरी आम्ही सोशल दाखवत असलो हा. तरी बिहाइंड द कॅमेरा थोडंफार चालूच असतं. चालूच असतं त्यांचं. प्रत्येक घरामध्ये ती हो असतंच. आणि ते ह्याच वयात करणार ना हा. मस्ती, अजून कधी करणार. आणि छोटावाला जास्त आगाव आहे त्याच्यामुळे तो आमच्या तिघांना जर त्रास देत असतो. परेशान करतो. हम्म. आम्ही ऍज अ 3 पॅरेंट सारखं त्याला हँडल हा. करतो ना, हम्म. त्याच्यामुळे ते जास्त लाडकं आहे. माझी पण लहान बहीण आहे, त्यामुळे मला माहितीये ते लहानपणापासूनच. बट आता ते जसं म्हणजे मी मूव्ह आउट केलं, मुंबईला शिफ्ट झाली, त्याच्यानंतर ते बॉन्डिंग बदलतं. लहानपणी ती मस्ती मारामारी असंच केलं असतं तर ते असं असतं, पण इव्हेंच्युअली जास्त प्रेम आणि ते जाणवतं की ते टाइम बेस्ट होता. हो प्रेम असतं त्या गोष्टीमध्ये पण. हो. जरी आपण एकमेकाला मारत असलो, रागवत असलो, तरी ते मनामधलं नसतं. हो. ते फक्त त्या Situation. क्षणापुरतं ती ऍक्ट असते. हम्म. तर ते खरं तर त्याच्यामध्येच आपलं लाईफ पुढे बनतं. त्याच आठवणी असतात ज्या आपल्याला आयुष्यभर पुढे हो लक्षात खरंय. राहतात. तुम्हाला काय भावंड आहेत? हा, आम्ही टोटल 4 भाऊ आहोत. हा. मी सगळ्यात लहान आहे. हम्म. मोठे बंधू गावाकडेच असतात. हम्म. 2 नंबरचे आर्मी मध्ये होते, अच्छा. ते रिटायर झाले सध्या पोलीस मध्ये. हम्म. आणि 3 नंबरचे लातूर मध्ये म्हणजे हम्म. टीचर आहेत ते, हम्म. दोघं हसबंड वाईफ, हम्म. तिथे सेटल झालेले आहेत. आणि मी एकटाच आहे जो देश सोडून थोडंसं दूर आलेलो आहे. हा, आणि तुम्हाला? मला एक छोटा भाऊ आहे आणि हा. मी एकटी. आम्ही दोघंच जण. ओके. आणि मग आता इंडियाला कधी परत जायचंय? आता तुम्ही जाऊन आलात आणि हा, आम्ही मी- बघितलं तुम्ही कार घेतली तर. ओके. हा, आई-वडिलांसाठी काय हो. होती. आम्ही लास्ट म्हणजे जुलैमध्ये मान्सून इंडियातच मध्ये तिथेच होतो होतो. इंडियामध्ये. जुलै ऑगस्ट मध्ये इंडियामध्ये हम्म. होतो. सुट्ट्या होत्या मुलांना. हम्म. आणि आता यावेळेस चालू आहे प्लॅन दिवाळीला जाण्याचा. अच्छा. बघू काय होतं. नाही. दिवाळी किंवा डिसेंबरच्या जेव्हा हॉलिडेज हा, हॉलिडेज मध्ये त्या सीझन मध्ये हम्म. जाऊ आम्ही यावेळेस. शेवटचा प्रश्न मी विचारेन. जसं तुम्ही सुरुवातीला बोललात की युट्यूब चालू करायच्या अगोदर तुम्ही बोलत होता आता 4-5 वर्षात जायचंय, तर अजूनही तसाच विचार आहे? अजूनही आमचा तसाच विचार आहे. आम्हाला 17 वर्ष कॅनडात झाले, पण अजूनही आम्ही सिटिझनशिप घेतलेली नाहीये. तर ते इंडियाचं कनेक्शन आपल्या मनामध्ये नेहमीच असतं की अरे आपण थोड्या टाइमसाठी इथे आलेलो आहोत. आणि इंडिया विषयी प्रेम, आपण जरी एवढे लांब असलो तरी ती मनामध्ये भावना नेहमीच असते. आणि विशेष म्हणजे फॅमिली पण असते आपली तिकडे, आणि ते पण नेहमी विचारत राहतात की तुम्ही आता कधी येणार, बरेच वर्ष झाले. तर ती फिलिंग मनामध्ये आहेच. आणि कधी ना कधी इंडियामध्ये वापस जायचं आहे, हे एवढं मात्र नक्की आहे. मुलांचं एज्युकेशन साठी आता आम्ही थोडस थांबलोय. एज्युकेशन झालं की आम्ही मूव्ह होऊ. थोडस हे युनिव्हर्सिटी लेवल पर्यंत गेले की मग त्यानंतर आहे आमचा प्लॅन रिटर्नचा. कारण इंडियामध्ये जो फील आहे तो बाहेर नाही भेटत. त्यामुळे ती आपण थोडं मातीशी आपल्या जोडलेलंच आहोत जोडलेलो आहोत. आपली आणि माणसं- म्हणून हाच तुमचा प्रयत्न चालू आहे. बरोबर. सो आपण आता गेम खेळूया. आर यू बॉईज रेडी? You have to answer some questions, okay? रॅपिड फायर आहे. Okay. सो कोणी उत्तर देऊ शकतं. Okay. ओके. घरात सगळ्यात जास्त कोण बोलतं? आई बाबा जास्त बोलतात. सगळ्यात जास्त फोनवर कोण असतं? Both. तयार व्हायला सगळ्यात जास्त वेळ कोण लावतं? ओनली गर्ल इन द फॅमिली. इथे वेळेस पण, सगळ्यात late उठत होती. तरी मला प्रॉपर काहीच करू देत नाही स्वयंपाक. आणि सगळ्यात जास्त शॉपिंग पण कोण करतं? ओके. सगळ्यात जास्त पैसे सेव्ह कोण करतं? डॅड. सो बेस्ट कुक कोण आहे? पण मी तुमचे सगळ्यांचे व्हिडिओज बघितलेले आहेत. रियांशला आणि धनुषला पण मी कुक करताना बघितलेलं आहे, काय मम्मीला हेल्प करताना. सो फ्युचर मध्ये आम्ही रेडी करतोय ते. बेसिक कुकिंग मला वाटतं बेसिक कुकिंग हो. कारण कसं असतं, आपण जेव्हा मोठे होतो शिक्षणाच्या काळामध्ये आपल्याला घर सोडून थोडं दूर जावं लागतं. हो. आणि त्या पिरियड मध्ये जर आपण daily कठीण होतं नाहीतर. बाहेरचं खाऊ शकत नाही, हेल्थ प्रॉब्लेम होतात. त्यामुळे मला वाटतं की मुलांना लहान वयामध्ये बेसिक कुकिंग थोडीफार आलीच पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यांना नॉर्मल गोष्टी शिकवतो. सगळ्यात मेसी कोण आहे आणि सगळ्यात फनी कोण आहे? रियांश इज गेटिंग ऑल द पॉइंट्स. घरामध्ये नॉट तोच आहे. आणि ट्रॅव्हल प्लॅन सगळ्यात आधी कोण बनवतं? ओके. पॅकिंग लास्ट मिनिट कोणाची असते? माझी. कॅमेरा सुरू झाला की सगळ्यात जास्त एनर्जेटिक कोण असतं?
आणि रिटेक सगळ्यात जास्त कोणाला लागतो? मला व्हिडिओ अपलोड झाल्यावर व्ह्यूज किती आले हे कोण चेक करत बसतं? शिल्पा रात्रीच्या आहे ना 2 वाजता 3 वाजता पाहत असते आम्ही झोपेमध्ये असतो तसं तेच चालू असतं मला मेसेजेस येत राहतात ना, comments वगैरे. Comment काय आले, किती views आले. कमेंट्स सगळ्यात जास्त कोण वाचतं? मला खूप छान वाटतं की कुठून कोणी कमेंट केलंय हे वाचण्यात. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, केंद्रे इन कॅनडाचा खरा बॉस कोण आहे? बॉस कॅनडाचं असं म्हणजे स्पेशली कोणी नाही. ही एक टुगेदर फॅमिलीचं हा. युट्यूब चॅनल आहे, त्याच्यामुळे सगळे- जेवढं शक्य आहे तेवढं कॉन्ट्रीब्युशन करत असतो असं पण boss त्याच्या पाठीमागची मेहनत सगळी धनंजयची आहे. हम्म. व्हॉइस ओव्हर पासून ते व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ बनवणं. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे पूर्ण फॅमिली आमच्याकडे आलात आणि माझ्यासोबत पॉडकास्ट करायला रेडी झालात. मी नेहमी तुम्हाला मतलब कॅमेरावर बघते आणि आज प्रत्यक्षात भेटली आणि मला त्यात काही डिफरन्स नाही वाटला. मला ते जाणवलं की हा आपल्यासारखीच फॅमिली आहे आणि आता ती समोर बसल्यावर पण तशीच आहे. त्यामुळे तो जेन्युइननेस तो जो दिसतो तो तसाच आहे. सो मला खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून आणि आपण भेटतच राहू. आणि आपली लास्ट इयर पासूनच प्लॅनिंग चालू होतं पण ते आता ह्या अशा मोमेंटला झालं पूर्ण झालं आणि त्यामुळे थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. मला 2 शब्द सांगायचे वाटतात की प्रांजलनी आम्हाला बोलवलं इथे आणि खूप चांगल्या प्रकारे आमचा पाहुणचार केला आणि जेवायला पण मस्त बनवलं होतं. आम्ही जेवण केलं एकत्र बसून आणि विशेष म्हणजे खूप छान अशा गप्पा केल्या. हो. बऱ्याच दिवसानंतर अशा गप्पा करण्याची संधी मिळाली आणि केंद्रीय फॅमिलीचं जे तुम्ही मनापासून स्वागत केलं त्याबद्दल मी आमच्या सर्वांतर्फे तुमचे थँक्यू खूप सो छान मच. वाटलं आणि आपली आता आणखी भेट होतच राहील. हो. आपण जवळच राहतो. हो त्यामुळे भेटू. हो हो खूप खरंच. धन्यवाद. छान थँक्यू. वाटलं तुम्हाला. अजून एक फॅमिली कनेक्ट झाली माझ्याकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट पूर्ण फॅमिलीला. Thank you. थँक्यू. याची काय गरज नव्हती.